नाव विधान प्रमोद मेहरे. मी वसंतराव नाईक विद्यालयात शिकत आहे. आम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत. आम्हाला माहीत आहे की शेतकऱ्यांना तूर पेरण्यासाठी अडचणी जातात, म्हणून आम्ही हे उपाययोजना म्हणून हे यंत्र तयार केलेले आहे. या यंत्राच्या साहाय्याने बेडवर तूर पेरल्या जाते. हे यंत्र तयार केलं आहे कारण की आम्ही सोयाबीन पेरलं होतं, त्याच्याने दुसरे उपकरण म्हणजे ट्रॅक्टर, बैलजोडी जाऊ शकत नव्हती, म्हणून आम्ही हे यंत्र तयार केलेले आहे. या यंत्राच्या साहाय्याने कोणत्याही बाकीच्या पिकाचे नुकसान होत नाही आणि तूर सहजपणे सर्व रंगावर पेरता येते. हे यंत्र आम्ही एक अगदी अल्प खर्चात तयार केलेले आहे. या यंत्राला ओढण्यासाठी 2 व्यक्तीची गरज आहे. या यंत्राच्या साहाय्याने आम्ही 20 ते 30 एकर पेरणी केलेली आहे. बैलजोडी किंवा ट्रॅक्टर इतर कोणतेही शेतामध्ये यंत्र आपण नेऊ शकत नाही. त्याच्यावर उपाययोजना म्हणून आम्ही यंत्र बनवलेलं आहे. हे चाकं लावल्यामुळे एका व्यक्तीला हे वळण्यासाठी भारी जात नाही. आम्ही हे टाकाऊ सायकलचे चाकं आणि याला जोडलेले आहे. या चाकांमुळं फायदा असा की या चाकांमुळं जास्त खोलवर पेरणी करता येत नाही आणि वरंब्यावर सोपं जाते. आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे. सर्वरंभ पद्धतीवर पेरणीसाठी आम्ही एक बनवलेले यंत्र आहे. उपाययोजना म्हणून बनवलेले यंत्र हे चाळा आहे, हे सायकलचे चाका आहे. पट्ट्या घेतल्या आम्ही, लोखंडी पट्ट्या घेतल्या आहे. हे जाता घेतला, पट्टी पास लागली मागून काकर बुजासाठी डवरा. याच्यावर आपल्याला अजून तूर, सोयाबीन, हरभरा, चना, सोयाबीन पेरणी बरोबर बी टाकता येते. चाड्यातूनच माणसाचा उपयोग करून पेरणी करता येते. आधी सोयाबीनची पेरणी केल्यामुळं तर तूर पेरण्यास आम्हाला अडचण जात होती. या यंत्रामुळे आम्हाला कोणतीही अडचण गेली नाही. सोयीस्कररित्या तूर पेरण्यात आली.